नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायली कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 9वी विज्ञान प्रकरण 4 मेजरमेंट ऑफ मॅटर यातील 4था भाग बघणार आहोत. 9th सायन्स चॅप्टर 4 मेजरमेंट ऑफ मॅटर. ठीक आहे, व्हॅलन्सीपासून सुरुवात करतोय मी. व्हॅलन्सी म्हणजे काय? Can you recall? Determine the valencies of H, hydrogen, chlorine, oxygen, and sodium from the molecular formula of H2, HCl, H2O, NaCl. याचे व्हॅलन्सी शोधायचे आहेत. हायड्रोजनची व्हॅलन्सी किती असणार आहे? हायड्रोजनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो. टोटल 1 इलेक्ट्रॉन आहे, आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये पण 1 आहे, त्यामुळे त्याची व्हॅलन्सी आहे 1. इथं पण 1. क्लोरीनची जर बघायचं ठरलं तर क्लोरीनची अशा पद्धतीनं आपण सोडियम आणि क्लोरीन. सोडियमची एनएची आहे, सुरुवातीला एनए बघूया, म्हणजे इथं आपल्याला दोन्ही पण बघून घेता येतील. सोडियमचा अनुअंक आहे 11. ठीक आहे, 11. आणि क्लोरीनचा आहे 17. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशन लिहिलं तर 2, 8 आणि 1, 2, 8 आणि 7 अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशन लिहू शकतो आपण. इलेक्ट्रॉन संरूपण आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, तो सहजासहजी देतो, म्हणून इथे सोडियमची व्हॅलन्सी आहे 1. आणि क्लोरीनची आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे, परंतु तो 1 इलेक्ट्रॉन घेतो, म्हणून याची पण व्हॅलन्सी आहे 1. ठीक आहे, अशा पद्धतीने व्हॅलन्सी शोधली जाते. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मात्र वेगवेगळे आहेत. जेवढे शेवटच्या कक्षेमध्ये आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात त्यांना आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतो. म्हणजे इथं व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या आहे 7 आणि क्लोरीनसाठी व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या आहे इथं व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या आहे 1 आणि क्लोरीनसाठी व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या आहे 7. अशा पद्धतीनं व्हॅलन्सी समजून घेऊ शकतो आपण. व्हॉट इज द टाईप ऑफ केमिकल बॉन्ड इन NaCl अँड MgCl2? पुढे जाऊन बघणार आहे आपण. द कॅपॅसिटी, पहिल्यांदा डेफिनेशन बघू. द कॅपॅसिटी ऑफ अन एलिमेंट टू कंबाईन इज कॉल्ड इट्स व्हॅलन्सी. 2 or more elements comes together and by chemical reaction it combines together. ठीक आहे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट एकत्र येऊन केमिकल रिॲक्शन घडून येते आणि अशा वेळेस त्यांची जी क्षमता असते इलेक्ट्रॉन लूज किंवा गेन करण्याची, त्या क्षमतेला व्हॅलन्सी असं म्हटलं जातं. ठीक आहे, द व्हॅलन्सी ऑफ अन एलिमेंट इज इंडिकेटेड बाय स्पेसिफिक नंबर. व्हॅलन्सी संयोजा हे ठराविक अंकाने दाखवली जाते. संयोजा 1, 2, 3, 4 या दरम्यान असू शकते. संयोजा किती असू शकते? 1, 2, 3, 4 या दरम्यान असू शकते आणि ती ठराविक अंकाने दाखवली जाते. It is the number of chemical bonds formed by one atom of that element with other atom. It is the number of chemical bonds. Chemical bonds किती तयार होत आहेत यावरती अवलंबून असतं एका ॲटमचा दुसऱ्या ॲटम बरोबर होणारा केमिकल बॉन्ड. त्यानंतर इन द 18th and 19th century the law of chemical combination were used to find out the valence of element. 18व्या आणि 19व्या शतकामध्ये केमिकल बॉन्डची माहिती घेऊन मग व्हॅलन्सी शोधली जायची. परंतु 20व्या शतकामध्ये काय बघा, in the 20th century the relationship of the valency of an element with its electronic configuration, म्हणजे इलेक्ट्रॉन संरूपण म्हणतो आपण त्याला, जे मी मगाशी लिहिलं होतं 2, 8, 1 आणि 2, 8, 7. सोडियमचं 2, 8, 1 आणि क्लोरीनचं 2, 8, 7. अशा पद्धतीने ते 20व्या शतकामध्ये लक्षात आलं की इलेक्ट्रॉन संरूपणावरून पण आपण व्हॅलन्सी शोधू शकतो. पुढला पॉईंट आहे तोच कव्हर केला आहे. पुढे बघा, सोडियमचा आणि क्लोरीनचा तोच कव्हर केलेला आहे. सोडियम ॲटम सिम्बॉल आहे Na, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आहे त्याचं 2, 8, 1 जे मी लिहिलं होतं. आणि क्लोरीन ॲटम इलेक्ट्रॉन त्याचं सिम्बॉल आहे क्लोरीन Cl आणि कॉन्फिगरेशन आहे 2, 8, 7. आता इथं समजून घेण्यासारखी गोष्ट आहे बघा. सोडियम काय करतो? 1 इलेक्ट्रॉन डोनेट करतो, म्हणजे काय करतो? 1 इलेक्ट्रॉन लूज करतो. ठीक आहे, म्हणून -1 येते. लूज करतो म्हणून -1 इलेक्ट्रॉन येतं. इथं -1 इलेक्ट्रॉन आहे आणि इलेक्ट्रॉन लूज करत असेल तर काय होईल पुढे बघा, मी लिहून दाखवतो. इथं सुरुवातीला 1 समजून सांगितलं तुमच्या लक्षात येईल. सोडियममध्ये इलेक्ट्रॉन किती असतील बघा. इलेक्ट्रॉन किती असतील? 2 + 8 + 1 म्हणजे 11 इलेक्ट्रॉन असतील. किती? 11 इलेक्ट्रॉन असतील आणि तेवढेच प्रोटॉन पण असतील. प्रोटॉनची संख्या किती आहे तिथं? 11 protons which having positive charge. We know that electrons having negative charge and protons having positive charge. If certain condition, इथे जी कंडिशन आहे त्या कंडिशननुसार
जर एक इलेक्ट्रॉन लूज केला तर शिल्लक किती राहतील? 10 इलेक्ट्रॉन शिल्लक राहतील, राईट. म्हणजे 10 इलेक्ट्रॉन्स विच हॅव निगेटिव्ह चार्ज. अँड सेम कंडिशनला प्रोटॉनची संख्या मात्र 11च असेल, 11 प्रोटॉन्स विच हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज. दोन्हींमध्ये जर कंपॅरिझन केलं तर पॉझिटिव्ह चार्ज इज मोर दॅन द निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन इज लेस बाय 1. इलेक्ट्रॉन 1 कमी आहे, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज काय आहे? 1 जास्त आहे. म्हणून त्याच्या डोक्यावर 1 प्लसचं चिन्ह लिहिलं जातं, ज्याचा अर्थ असा होतो की तिथं एक पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे, ज्याला आपण कॅटायन असं पण संबोधतो. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे क्लोरीनचं पण आहे बघा. क्लोरीनचे टोटल इलेक्ट्रॉनची संख्या आहे 17 आणि प्रोटॉनची संख्या पण आहे 17. ज्यावेळेस तो एक इलेक्ट्रॉन गेन करतो त्यावेळेस त्याच्या इलेक्ट्रॉनची संख्या होते 18 इलेक्ट्रॉन. दॅट मीन्स निगेटिव्ह चार्ज इज 18 आणि असलेल्या प्रोटॉनची संख्या मात्र तेवढीच असणारी जी असते 17 प्रोटॉन्स विच हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज. क्लिअर. आता इथं जर बघितलं तर निगेटिव्ह चार्ज इज मोर कंपॅरेटिव्हली पॉझिटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज हा पॉझिटिव्ह चार्जपेक्षा काय आहे? जास्त आहे. कितीनं जास्त आहे? 1 जास्त आहे. म्हणून इथं एक निगेटिव्ह चार्ज येतो. आणि फायनल कॉन्फिगरेशन इथं काय येतं बघा, 2 8. यातला एक इलेक्ट्रॉन लूज होतो, हा इलेक्ट्रॉन लूज होतो आणि 2 8 शिल्लक राहतात. इथं एक इलेक्ट्रॉन ॲड होतो, म्हणजे 2 8 7च्या ऐवजी काय होतं? 2 8 8 होतात. अशा पद्धतीनं सोडियमवर पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज येतो, ज्याला आपण कॅटायन आणि एनायन असं पण म्हणतो. आणि एक रिॲक्शन शेवटी अशी लिहिली जाते, सोडियम प्लस क्लोरीन मायनस इट गिव्ज सोडियम क्लोराईड. सोडियम आणि क्लोरीन एकत्र येऊन सोडियम क्लोराईड फॉर्म होतं. आणि हेच पुढं तुम्हाला डिफाईन करून सांगितलेलं आहे. अ सोडियम ॲटम गिव्ज अवे 1 इलेक्ट्रॉन अँड अ कॅटायन ऑफ सोडियम इज फॉर्म. एक इलेक्ट्रॉन गिव्ह करतो, तो लूज करतो आणि कॅटायन फॉर्म करतो. हेच द व्हॅलन्सी ऑफ सोडियम इज 1. म्हणून याची व्हॅलन्सी आहे 1. हे तुम्हाला सांगितलं नाही मी तेव्हा. ठीक आहे. एक इलेक्ट्रॉन लूज करतोय म्हणून त्याची व्हॅलन्सी आहे 1. क्लोरीन ॲटम टेक्स अप 1 इलेक्ट्रॉन अँड फॉर्म्स एनायन ऑफ क्लोरीन. क्लोरीन ॲटम काय करतो? एक इलेक्ट्रॉन गेन करतो, मिळवतो. म्हणून तिथं एनायन तयार होतं. आणि देअरफॉर द व्हॅलन्सी ऑफ क्लोरीन इज ऑल्सो 1. म्हणून क्लोरीनची पण व्हॅलन्सी किती आहे? 1 आहे. पुढे बघूया. आफ्टर द गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्स इज ओव्हर, द इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशन ऑफ बोथ द रिझल्टिंग आयन्स हॅज अ कम्प्लीट ऑक्टेट. ज्यावेळेस इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण कंप्लीट होते त्यावेळेस दोन्हीही इलिमेंटचे आउटरमोस्ट ऑर्बिट ऑक्टेटनुसार कम्प्लिटली फिल असतात. ड्यू टू द अट्रॅक्शन बिटवीन द युनिट ऑपोजिट चार्जेस ऑन द 2 आयन्स, one chemical bond is formed between Na plus and Cl minus and the compound NaCl is formed. तुम्हाला माहिती आहे प्लस आणि मायनस असेल तर त्याच्यामध्ये अट्रॅक्शन असतं. Na वर इथं प्लस चार्ज आहे आणि क्लोरीनवर मायनस चार्ज आहे. आणि यामुळं याच्यामध्ये काय होतात? अपोजिट चार्जेस असल्यामुळं 2 आयन्समध्ये अपोजिट चार्जेस असल्यामुळं केमिकल बॉन्ड तयार होतो आणि सोडियम क्लोराईड हे मिळतं आपल्याला. ठीक आहे. पुढला पॉईंट बघूया. Thus, a sodium atom has the capacity to give away 1 electron while chlorine atom has the capacity to take up 1 electron. सोडियम आणि क्लोरीन यांच्या बाबतीत बघायचं ठरलं तर सोडियम 1 इलेक्ट्रॉन देऊ शकतो तर क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. दिस मीन्स दॅट द व्हॅलन्सी ऑफ बोथ द एलिमेंट्स सोडियम अँड क्लोरीन इज 1. याचाच अर्थ किती इलेक्ट्रॉन दिले किंवा घेतले यावरून आपण त्यांची व्हॅलन्सी 1 आहे असं म्हणू शकतो. फ्रॉम दिस इलेक्ट्रॉनिक डेफिनेशन ऑफ व्हॅलन्सी इज ॲज फॉलोज. यावरून एक नवीन डेफिनेशन पण मिळू शकते आपल्याला. ती डेफिनेशन काय बघा. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट अन ॲटम ऑफ अन एलिमेंट गिव्ज अवे or takes up while forming an ionic bond is called the valency of that element. एखादा इलेमेंट केमिकल बॉन्ड करत असताना, केमिकल रिॲक्शन करत असताना जेवढे इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो त्या संख्येला त्या इलेमेंटची व्हॅलन्सी किंवा संयोजा असं म्हणू शकतो. ठीक आहे. सायन्स कॅप्सूल आहे, लक्षात ठेवण्यासारखी माहिती आहे. पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आर कॉल्ड कॅटायन्स झालेलं आहे, while negatively charged ions are called anions. For example, MgCl2 contains Mg double plus charge and chlorine single charge. Mg च्या पुढे एकच आहे, इथं काहीच नाही, याचा अर्थ एक आहे. क्लोरीनचे मात्र 2 एलिमेंटचे 2 अणू आहेत. क्लोरीनचे मात्र किती आहेत? 2 अणू आहेत. म्हणून मॅग्नेशियमची व्हॅलन्सी 2 आहे आणि क्लोरीनची इथं सिंगल आहे. ॲज अ कॅटायन अँड ॲनायन
respectively. The electrons present in the outermost orbit of an atom are called valence electrons. ही डेफिनेशन पण लक्षात ठेवा, मी जी तुम्हाला मगाशी सांगितली. इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट ऑर्बिट, कोणत्याही मूलद्रव्याच्या कोणत्याही इलेमेंटच्या बाह्यतम कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतील त्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असं म्हटलं जातं. ठीक आहे, ही डेफिनेशन एक लक्षात ठेवायची आहे. द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ एन ॲटम आर कॉल्ड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. चला पुढला चार्ट बघूया आपण. हाऊ विल द कंपाऊंड्स MgCl2 and CO be formed their elements? The number of electrons that are given away or taken up is always a whole number. Therefore valency is always whole number. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं 1, 2, 3 आणि 4 अशी व्हॅलन्सी असू शकते जी काय होल नंबरमध्ये, म्हणून व्हॅलन्सी नेहमी होल नंबरमध्ये असते. ठीक आहे, आता माहिती आहे काही. द नॅशनल केमिकल लॅबोरेटरी NCL, a unit of the CSIR, was established in 1950. Its objectives are to conduct research in the various branches of chemistry, to aid industry and to develop new technology with a view of making profitable use of the country's natural resources. NCL म्हणजे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, a unit of the CSIR was established. CSIRचं एक युनिट येते 1950 मध्ये स्थापन झालेले. त्याचं मेन उद्दिष्ट काय, ऑब्जेक्टिव्ह काय बघा. टू कंडक्ट रिसर्च इन व्हेरियस ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री, रसायनशास्त्रामध्ये वेगवेगळे प्रयोग करणे आणि त्याचा वापर करून कंट्रीच्या नॅशनल रिसोर्सेसमध्ये प्रॉफिटेबल काहीतरी देशाच्या फायद्यासाठी काहीतरी घडवून आणणे. द लॅबोरेटरी कंडक्ट्स रिसर्च इन फील्ड सच ॲज बायोटेक्नॉलॉजी. कशामध्ये ती लॅबोरेटरी काम करते बघा. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैवतंत्रज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे सूक्ष्म तंत्रज्ञान, कॅटलिसिस म्हणजे कॅटलिस्ट माहिती आहे तुम्हाला, ड्रग्स, इन्स्ट्रुमेंशन, ॲग्रो म्हणजे शेती, प्लांट टिश्यू कल्चर, वनस्पतीशास्त्र, पॉलिमर सायन्स इत्यादीमध्ये ते संशोधन केलं जातं. ठीक आहे, आता हा जो टेबल आहे, हा टेबल माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. हा टेबल तुम्ही कंप्लीट करा. ॲटॉमिक नंबर एकदम सिम्पल आहे बघा, एकदम सिम्पल आहे. ॲटॉमिक नंबर दिलेले आहेत, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स दिलेले आहेत आणि व्हॅलन्सी पण दिलेली आहेत. काही ठिकाणी तुम्हाला माहिती लिहायची. मी एक दोन उदाहरणं सोडून दाखवतो बघा. ऑलरेडी तर एक ॲटॉमिक नंबर आहे, इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशन पण एकच असेल आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स पण एकच असणार आहे, व्हॅलन्सी पण एकच असणार आहे हायड्रोजनसाठी. ठीक आहे, हेलियमसाठी ॲटॉमिक नंबर 2 आहे. पहिलीच कक्षा असते, त्या कक्षेमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन बसतात म्हणून 2 असा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या 2. कक्षा कम्प्लिटली फिल आहे, जी ऑर्बिट आहे ती काय कम्प्लिटली फिल आहे, त्याच्यामुळे ते इलेक्ट्रॉन देणार पण नाही घेणार पण नाही, म्हणून व्हॅलन्सी आहे 0. ठीक आहे, आणि तिसरा एलिमेंट लिथियम, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे तुम्हाला. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आणि 1 आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या आहे 3. दॅट मीन्स द ॲटॉमिक नंबर इज 3. ठीक आहे, ॲटॉमिक नंबर इज 3. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतात. इथं किती आहेत, 1, म्हणून व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1. आता तो 1 इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो म्हणून व्हॅलन्सी आहे 1. आता उदाहरण घ्यायचं ठरलं तर अजून एक ऑक्सिजनचं देतो मी बघा. ऑक्सिजनची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेले 2 आणि 6, म्हणजे त्याचं ॲटॉमिक नंबर आहे 8. ठीक आहे, 8. व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या दिलेली आहे ऑलरेडी बघा. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या 6, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6. आता व्हॅलन्सी शोधायची. जर बाह्यतम कक्षेत 6 इलेक्ट्रॉन असतील तर तो 6 इलेक्ट्रॉन देईल किंवा 2 इलेक्ट्रॉन घेईल. यापैकी सोपं कोणतं आहे, 2 इलेक्ट्रॉन घेणं, म्हणून इथं व्हॅलन्सी असेल 2. काय असेल व्हॅलन्सी असेल 2. अशा पद्धतीनं हा चार्ट कंप्लीट करायचा आहे तुम्ही. मी याच्या पुढला टॉपिक घेणार आहे. ठीक आहे, याच्या पुढला टॉपिक घेतोय मी. एकच मिनटं फक्त. व्हेरिएबल व्हॅलन्सी म्हणजे व्हॅलन्सीमध्ये पण बदल असतो, थोडासा चेंज असतो आणि ते बघायचं आहे आपल्याला. आता इथं अंडर डिफरंट कंडिशन्स, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये द
ॲटम ऑफ सम एलिमेंट्स, काही काही एलिमेंट्सचे जे ॲटम्स असतात, गिव्ज अवे ऑर टेक्स अप डिफरंट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. इन सच केसेस दोज एलिमेंट्स एक्झिबिट्स मोर दॅन वन व्हॅलन्सी. बऱ्याचशा वेगवेगळ्या कंडिशनमध्ये एकच एलिमेंट काय करतात, वेगवेगळे व्हॅलन्सी दाखवतात. ते काय करतात, वेगवेगळ्या नंबरमध्ये इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात, आणि अशा वेळेस मग ते वेगवेगळे डिफरंट वेगवेगळी व्हॅलन्सी दाखवतात. दिस प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट इज कॉल्ड व्हेरिएबल व्हॅलन्सी. या प्रॉपर्टीला व्हेरिएबल व्हॅलन्सी असं म्हटलं जातं. नेहमी लक्षात ठेवा. उदाहरण दिले तुम्हाला, आयर्न एक्झिबिट्स द व्हेरिएबल व्हॅलन्सीज 2 and 3. आयर्नची व्हॅलन्सी 2 आणि 3 दिलेली आहे. देअरफोर आयर्न फॉर्म 2 कंपाऊंड्स. त्याच्यामुळे आयर्न 2 कंपाऊंड तयार करतं विथ क्लोरीन. क्लोरीन बरोबर काय करतं, ते 2 कंपाऊंड तयार करतं. पहिला आहे फेरिक ॲसिड आणि दुसरा आहे, सॉरी पुढे आहेचे, फेरस ॲसिड. पहिला आहे फेरस ॲसिड, माझ्याकडून चुकलं होतं. पहिला आहे फेरस ॲसिड आणि दुसरा आहे फेरिक ॲसिड. जर व्हॅलन्सी 2 असेल, व्हॅलन्सी जर 2 असेल तर फेरस क्लोराईड म्हणतात, आणि व्हॅलन्सी 3 असेल तर फेरिक क्लोराईड असं म्हणतात. ठीक आहे, फेरस क्लोराईड आणि फेरिक क्लोराईड. पुढे टेबल दिलेला आहे, सम एलिमेंट दॅट एक्झिबिट्स व्हेरिएबल व्हॅलन्सी. वेगवेगळे व्हॅलन्सी असणार आहे. तुम्हाला एलिमेंट दिलेले कॉपर, त्याचं सिम्बॉल आहे Cu. व्हॅलन्सी आहे 1 आणि 2. 1 आणि 2. कॉपर एक व्हॅलन्सी असेल तर Cu प्लस होईल, आणि 2 व्हॅलन्सी असेल तर Cu2 प्लस होईल. Cu प्लस असेल, सिंगल व्हॅलन्सी असेल तर Q प्लस म्हणू आपण त्याला, आणि Cu2 प्लस असेल तर क्यूप्रिक म्हणू त्याला. ठीक आहे. मर्क्युरीचं सिम्बॉल आहे Hg, ज्याची व्हॅलन्सी आहे 1 आणि 2. Hg प्लस, Hg2 प्लस. त्याचप्रमाणे Hg प्लस असेल तर मॅक्रोक्रियस, आणि Hg2 प्लस असेल तर मॅरेक्रिक असं संबोधलं जातं. आयर्नची सिम्बॉल आहे Fe, जे आपण इथंच बघितलं, Fe2 प्लस, Fe3 प्लस. आणि फेरस क्लोराईड, फेरिक क्लोराईड म्हणणार आपण. जर Fe2 प्लस असेल तर फेरस म्हणतो, आणि Fe3 प्लस असेल तर फेरिक म्हणतो. अशा पद्धतीनं हा टेबल पण लक्षात ठेवायचा आहे. रिसर्च, याची माहिती तुम्ही काढायची. फाइंड आउट सम मोर एलिमेंट्स विच हॅव व्हेरिएबल व्हॅलन्सी अँड फाइंड आउट द कंपाऊंड्स ऑफ द अबव एलिमेंट्स विच हॅव व्हेरिएबल व्हॅलन्सी. तुम्हाला एलिमेंट्स पण शोधायचे व्हेरिएबल व्हॅलन्सीचे, आणि त्या एलिमेंटमुळे मिळणारे कंपाऊंड पण शोधायचे आहेत. रॅडिकल्स बघणार आहे आपण पुढला पॉईंट. रॅडिकल्स दॅट मीन्स मूलके. ठीक आहे. रॅडिकल्स म्हणजे काय बघा. राईट डाऊन द कॅटायन्स अँड ॲनायन्स ऑब्टेन फ्रॉम द कंपाऊंड इन द फॉलोइंग चार्ट. आता ह्या चार्टमध्ये तुम्हाला कॅटायन्स आणि ॲनायन्स लिहायचे आहेत. बघा, जर कॅटायन लिहायचे ठरले तर इथं Na. ठीक आहे, कॅटायन काय आहे Na, इथं आहे K, आणि इथं आहे Ca. ठीक आहे. परंतु ॲनायनमध्ये जर बघितलं तर OH. ठीक आहे, इथं पण OH आणि इथं पण OH. हा टेबल लक्षात ठेवायचा आहे. पुढल्या पेजवर गेल्यानंतर हा टेबल लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर ॲसिडमध्ये जर बघितलं, हे झालं बेसबद्दल. आता ॲसिडमध्ये जर बघितलं तर कॅटायन आहे हायड्रोजन, इथं आहे हायड्रोजन, आणि इथं आहे हायड्रोजन. कॅटायनवर साईन असतं प्लस, लक्षात ठेवा. इथं असतं प्लस, आणि ॲनायनवर असतं मायनस. इथं असेल Cl मायनस, इथं असेल Br मायनस, आणि इथं असेल NO3 मायनस. ठीक आहे. अशा पद्धतीनं हा चार्ट कंप्लीट होतो. तर हा चार्ट एकदा बघून घ्या तर आपल्याला पुढल्या पेजवर जायला. ठीक आहे. कॅटायनमध्ये NaK आणि Ca, परंतु ॲनायनमध्ये बघितलं तर प्रत्येक ठिकाणी OH. ठीक आहे. बेससाठी, आम्लारीसाठी ॲनायनमध्ये प्रत्येक ठिकाणी OH. परंतु जर ॲसिडमध्ये बघितलं तर ॲसिडमध्ये कॅटायनमध्ये प्रत्येक ठिकाणी H प्लस आहे. काय, प्रत्येक ठिकाणी H प्लस कॅटायनमध्ये. पुढं बघूयात काय आहे मग सांगितलेलं. कंपाऊंड्स विथ आयोनिक बॉन्ड्स हॅव 2 कॉन्स्टिट्युएंट्स. दीज आर कॅटायन्स पॉझिटिव्हली चार्ज आयन अँड ॲनायन्स निगेटिव्हली चार्ज आयन, जे आपण मगाच्या टेबलमध्ये लिहून घेतलं. ठीक आहे. कॅटायन्समध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि ॲनायनमध्ये निगेटिव्ह चार्ज. दे टेक्स पार्ट्स इंडिपेंडंटली इन केमिकल रिॲक्शन अँड आर देअरफॉर कॉल रॅडिकल्स. ते काय करतात, स्वतंत्रपणे केमिकल रिॲक्शनमध्ये सहभागी होतात. कॅटायन्स आणि ॲनायन्स स्वतंत्रपणे केमिकल रिॲक्शनमध्ये सहभागी होतात, आणि म्हणून त्यांना रॅडिकल्स असं म्हटलं जातं. रॅडिकल्समुळे केमिकल रिॲक्शन घडून येते असं पण आपण म्हणू शकतो, कारण कॅटायन आणि ॲनायन हे केमिकल रिॲक्शनमध्ये इंडिपेंडंटली सहभागी होतात, आणि म्हणून त्यांना मग रॅडिकल्स आणि मूलका असं म्हटलं जातं. इट इज सीन फ्रॉम द अबव चार्ट. आपण जो चार्ट बघितला आता त्या चार्टचं बघायचं. ठीक आहे. इट इज सीन फ्रॉम द अबव चार्ट दॅट डिफरंट बेसेस सच ॲज NaOH, KOH, हे जे आम्लारी आहेत, आर फॉर्म
when various cationic radicals are paired with the different anionic radicals, हायड्रॉक्साईड दॅट मीन्स OH. ठीक आहे, ज्यावेळेस OH हा ॲनोनिक रॅडिकल्स असतो, ठीक आहे, ॲनोनिक रॅडिकल्स, त्यावेळेस बेस भेटतं आपल्याला, बेस म्हणजे आम्लारी धर्मी भेटतं. हे इज द कॅटॅनिक रॅडिकल्स आर ऑल्सो कॉल्ड बेसिक रॅडिकल्स. म्हणून कॅटॅनिक रॅडिकल्सला बेसिक रॅडिकल्स असं पण म्हटलं जातं. डिफरंट बेसेस आर डिस्टिंग्विश फ्रॉम इच अदर बाय द बेसिक रॅडिकल्स इन देम. आणि वेगवेगळे बेसेस जे असतील, आम्लारी जे असतील, त्यांच्यामधला फरक त्यामध्ये असणाऱ्या बेसिक रॅडिकल्सवरून केला जातो, मूलकांवरून केला जातो. ऑन द अदर हँड, त्याचबरोबर आपण दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर डिफरंट ॲसिड्स सच ॲज HCl, HBr आर फॉर्म व्हेन डिफरंट ॲनोनिक रॅडिकल्स आर पेअर विथ द कॅटोनिक रॅडिकल्स H+. वेगवेगळे ॲनोनिक रॅडिकल्स कॅटोनिक रॅडिकल बरोबर जर पेअर झाले H+ आयन, बघा तिथं सांगितलं होतं मी तुम्हाला H+ आयन, ठीक आहे, तर काय होतं, ॲसिड मिळतं आपल्याला. इथं सुद्धा देअरफॉर द ॲनोनिक रॅडिकल्स आर कॉल्ड ॲसिडिक रॅडिकल्स. म्हणून ॲनोनिक रॅडिकल जर असेल तर त्याला आपण ॲसिडिक रॅडिकल्स असं म्हणतो. द डिफरन्स इन द कॉम्पोजिशन ऑफ व्हेरियस ॲसिड्स, आणि यातला डिफरन्स याचप्रमाणे यातला पण डिफरन्स कसा केला जातो, क्लिअर फ्रॉम द ॲसिडिक रॅडिकल्स प्रेझेंट इन देम. जे ॲसिडिक रॅडिकल्स प्रेझेंट असतात त्यावरून त्यातला फरक केला जातो. ठीक आहे, पुढला पॉईंट आहे, विच आर द बेसिक रॅडिकल्स अँड विच आर द ॲसिडिक रॅडिकल्स अमंग द फॉलोइंग. याचा पण तुम्ही स्टडी करायचा आहे. जनरली बेसिक रॅडिकल्स आर फॉर्म बाय रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द ॲटम्स ऑफ मेटल. बेसिक रॅडिकल्स कसे तयार होतात, ॲटम्स मेटल्समधील इलेक्ट्रॉन जर रिमूव्ह केले, रिमूव्ह म्हणजे काय, लूज केले, ठीक आहे, लूज केले तर. बट देर आर सम एक्सेप्शन, परंतु याच्यामध्ये सुद्धा एक्सेप्शन आहेत. तुम्हाला उदाहरणं दिली होते Na+ आणि Cu2+, Na+ आणि Cu2+, पण याच्यामध्ये सुद्धा एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन म्हणजे काय, अपवाद. NH4+ हा अपवाद आहे. सिमिलरली द ॲसिडिक रॅडिकल्स आर फॉर्म बाय ॲडिंग इलेक्ट्रॉन्स टू द ॲटम्स ऑफ नॉन मेटल्स. त्याचप्रमाणे ॲसिडिक रॅडिकल्स कसे तयार होतात, बेसिक रॅडिकल्स कसे तयार होत होते, बेसिक रॅडिकल्स आर फॉर्म बाय इलेक्ट्रॉन्स लूजिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द मेटल. आणि ॲसिडिक रॅडिकल्स नॉन मेटलमधून जर इलेक्ट्रॉन ॲड होत असेल, नॉन मेटलमध्ये जर इलेक्ट्रॉन ॲड होत असेल तर ॲसिडिक रॅडिकल्स तयार होतात, सच ॲज Cl- S2-. बट देर आर ऑल्सो एक्सेप्शन्स लाईक MnO4. इथं सुद्धा एक्सेप्शन आहे MnO4 सारखं. ठीक आहे, क्लासिफाय द फॉलोइंग रॅडिकल्स into two types. While doing this, use a criterion other than the sign of the electronic configuration, electronic charge on them. याच्यावरला चार्जचा विचार करायचा नाही आणि तुम्ही त्याचं वर्गीकरण करायचं आहे. मोनो ॲटॉमिक रॅडिकल्स म्हणजे काय ते बघूया आता. मोनो ॲटॉमिक रॅडिकल्स सच ॲज Na+, U+, Cl- आर कॉल्ड सिम्पल रॅडिकल्स. ज्यामध्ये फक्त सिंगल एलिमेंट असतो, मोनो, ठीक आहे, त्याला काय म्हटलं तर सिम्पल रॅडिकल म्हटलं जातं. वेन अ रॅडिकल इज अ ग्रुप ऑफ ॲटम कॅरिंग चार्ज. समजा जर रॅडिकलमध्ये ग्रुप ऑफ ॲटम्स असतील, इथं बघा सल्फर आणि ऑक्सिजन आहे, इथं नायट्रोजन आणि हायड्रोजन आहे, अशा पद्धतीनं ते जर ग्रुपमध्ये असतील तर इट इज कॉल्ड कॉम्पोजिट रॅडिकल्स. तर त्याला कॉम्पोजिट रॅडिकल असं म्हणतात. द मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑन एनी रॅडिकल इज इट्स व्हॅलन्सी. आणि मॅग्निट्यूड ऑफ चार्ज जी असते ती त्याची काय असते, व्हॅलन्सी असते. वरती जे लिहिलेलं इथं +2+ म्हणजे 2 व्हॅलन्सी, इथं 2 मायनस म्हणजे 2 व्हॅलन्सी, इथं 2 म्हणजे 2 व्हॅलन्सी. अशा पद्धतीनं हे जे लिहिलेलं असते चार्ज, याला काय म्हटलं जातं, व्हॅलन्सी असं म्हटलं जातं. ठीक आहे, केमिकल फॉर्म्युला ऑफ कंपाउंड्स और रेसिप्युलेशन. द कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ कंपाउंड फॉर्म बाय आयनिक बॉन्ड इज दॅट इट्स मॉलिक्यूल हॅज 2 पार्ट. दीज आर कॅटायन अँड ॲनायन. दॅट इज बेसिक रॅडिकल अँड ॲसिडिक रॅडिकल. हे आपण बघितलेले 2 पार्ट असतात, कॅटायन आणि ॲनायन. त्याला आपण बेसिक रॅडिकल आणि ॲसिडिक रॅडिकल असं पण म्हणतो. दीज 2 पार्ट्स आर अपोजिटली चार्ज. कॅटायन हॅव पॉझिटिव्ह चार्ज, ॲनायन हॅविंग निगेटिव्ह चार्ज. हे काय म्हणतो आपण, यांना अपोजिट चार्ज म्हणतो. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम कॉन्स्टिट्युएट्स द आयनिक बॉन्ड. आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे त्यांच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं त्याच्यामुळे आयनिक बॉन्ड तयार होतात. द नेम ऑफ द आयनिक कंपाऊंड कंटेन्स 2 वर्ड्स. आयनिक कंपाऊंड तयार होत असेल आणि त्याचं नेम जर लिहायचं असेल तर त्यामध्ये 2 शब्द लिहिले जातात. द फर्स्ट वर्ड इज द नेम ऑफ द कॅटायन
अँड द सेकंड इज द नेम ऑफ anion. NaCl उदाहरण घेतलं तर Na इज कॅटायन अँड Cl इज anion. Na पॉझिटिव्ह चार्ज असतो माहिती आपल्याला, ClO मायनस चार्ज असतो, दॅट मीन्स anion. मग सुरुवातीला पॉझिटिव्ह चार्जचं कॅटायन घेतलं तर आणि नंतर त्याला जोडून लगेच निगेटिव्ह चार्जचं क्लोरीन घेतलं जातं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड ऑफ सोडियम क्लोराइड जो आताच मी तुम्हाला इथे समजून सांगितला इज रिटन बाय द रायटिंग द सिम्बॉल ऑफ कॅटायन ऑन द लेफ्ट हँड, adjoined to it to the right is the symbol of the anion. The charge are not shown through the number of the ions is written as subscript on the right of the symbol of the ion. आता इथं जे NaCl लिहिलं होतं याच्यावर काही चार्ज लिहिला नव्हता, प्लस किंवा मायनस चिन्ह लिहिलं नव्हतं आणि ते लिहिलं पण जात नाही. ठीक आहे. In the case of composite radicals, the number is written as subscripts outside the bracket enclosing its symbol. बघा OH असं लिहिलं होतं, कुठं तरी लिहिलं असेल, तुम्ही बघितलं असेल बघा, OH इन ब्रॅकेटमध्ये लिहिलेला आणि त्याच्या साईडला असा 2 ब्रॅकेट कंप्लीट करून काय केलेलं आहे 2 लिहिलेला, असं बघितलं असेल तुम्ही. तर हे काय ऑक्सिजन आणि हायड्रोजन म्हणजे काय कंपोजिट रॅडिकल आहे, बरोबर आहे. म्हणून दिस नंबर इज ऑब्टेन इझिली बाय द मेथड ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ द व्हॅलन्सीज. इन द केस ऑफ कंपोजिट रॅडिकल्स जे नंबर असतात, नंबर इज रिटन ऑन ॲज अ सबस्क्रिप्ट आउटसाइड द ब्रॅकेट. आणि ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स आपल्याला बघायच्या आहेत. आता ह्या वेबसाईट एकदा बघून घ्या आणि तुम्ही वेबसाईटला व्हिजिट करून बघा काय काय माहिती भेटते बघा. आपण आता स्टेप बघणार आहेत. ठीक आहे. स्टेप फक्त एका उदाहरणाची बघणार आहे मी. टू राईट द सिम्बॉल ऑफ द रॅडिकल्स NaSO4. ठीक आहे. सुरुवातीला Na लिहून घेतला आणि SO4 लिहून घेतला, त्याची व्हॅलन्सी त्याच्या खाली लिहिली. राईट द व्हॅलन्सी बिलो द रिस्पेक्टिव्ह रॅडिकल्स, त्याच्या खालीच त्याची व्हॅलन्सी लिहिली 1 आणि 2. आता हे झाल्यानंतर काय करणार आपण, तिरकस गुणाकार करणार. इथं बघा तिरकस गुणाकार केला, 2 न Na ला गुणलं तर Na2 येईल आणि SO4 ला 1 न गुणलं तर एकच तेवढंच राहील, म्हणजे Na2SO4 असं उत्तर मिळेल. इन ऑर्डर टू राईट द केमिकल फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड्स इट इज नेसेसरी टू नो the valencies of the various radicals. The names and symbol along with the change of common radical are given in the chart below. जो चार्ट तुम्हाला पुढे दिलेला आहे आणि यातील व्हॅलन्सी यांच्यातल्या तुम्हाला व्हॅल्यूज पाठ करून ठेवायच्या आहेत. ठीक आहे. हा चार्ट एकदा बघून घ्या, तुमच्या पुस्तकामध्ये देखील आहे. हा चार्ट पूर्णपणे पाठ करायचा आहे. ठीक आहे. हा चार्ट पूर्णपणे पाठ करायचा आहे. 2 सेकंद देतो मी, बघून घ्या. जे कोणी व्हिडिओ बघत असेल सर्वांना सूचना आहे, आमच्या यूट्यूब चॅनलला सायली कोचिंग इन्स्टिट्यूट या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ खाली कमेंट पण करा आणि मित्रांसोबत तुमच्या सहमित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. ठीक आहे. आमच्या यूट्यूब चॅनलला सायली कोचिंग इन्स्टिट्यूटला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. ठीक आहे. एक मिनिटात मी पुढला पार्ट लगेच सुरू करतोय. अशा पद्धतीनं आपला हा चॅप्टर कंप्लीट होतोय. हा चॅप्टर आपला कंप्लीट होतोय. यानंतर एक्सरसाइज आहे, एक्सरसाइज सोडून बघा तुम्ही. पाहिजे असेल तर मला वरती दिलेल्या नंबरवर कॉल करा, मी तुम्हाला एक्सरसाइज PDF फॉर्मॅटमध्ये पाठवेल. तुम्हाला कोणत्याही सब्जेक्टच्या नोट्स हव्या असतील सायन्स मॅथमध्ये आणि इतर विषयांच्या देखील, तर तुम्ही वरच्या नंबरवर मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. आमचे दररोज लाईव्ह लेक्चर्स पण होतात. त्या लेक्चर्सला जॉईन करायचं असेल तर तुम्ही कॉल करून इन्फॉर्मेशन मागू शकता. सिम्पल एक फॉर्म भरायचा आहे आणि व्हिडिओ बघायचे आहेत. लाईव्ह कोचिंग क्लासेस चालतात, इंटरॅक्टिव्ह क्लासेस आहेत. विद्यार्थी माझ्यासोबत बोलू पण शकतात आणि त्यांचे प्रॉब्लेम, त्यांचे डाऊट्स पण सांगू शकतात. डाऊट्स क्लिअर पण करू शकतो आपण. अशा पद्धतीने आम्ही लाईव्ह क्लासेस घेतो. दररोज लाईव्ह क्लासेस होतात 8वी 9वी आणि 10वीचे. तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आमच्या चॅनलला पुन्हा एकदा सांगतो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या नंबरवर पण कॉन्टॅक्ट करा. सबस्क्राईब केल्यानंतर पुढे एक बेल आयकॉन येईल, त्या आयकॉनवर पण क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. ठीक आहे. धन्यवाद. आमचे व्हिडिओ, बाकीचे व्हिडिओ पण बघा.